ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 2 फेब्रुवारीच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की सायली रविराजला खरं भरवत असते. आता हे सर्व काही बघताना सर्वच इथे रडत असतात. सर्वांना इथे रडायला येत असतं. खूप इमोशनल झालेले असतात. आता इथे पूर्ण आजी म्हणत असते की पाहिलं का रविराज, देव एका हाताने नेतो तर दुसऱ्या हाताने देतो असं म्हणतात. ते अगदी खरं आहे. तन्वी तुमच्याशी कसे का वागाना, मात्र सायलीचं प्रेम तुमच्यावरचं कधीच कमी होणार नाही. आता इथे कल्पना देखील म्हणते खरंच आहे भाऊजी, सायली तुम्हाला कधीच एकटं पडून देणार नाही असं म्हणून म्हटल्यानंतर खरं रविराजला इथे खूप रडायला येत असतं. ते सायलीकडे ते पाहत असतात. तिचा प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवून म्हणतात की तू माझी लेक आहेस बघ, सर्वच नाती रक्ताची नसतात. तेव्हा सायली म्हणते हे खरं आहे ना, मग मला तुम्ही एक वचन द्या, वचन द्या मला, तुम्ही पुन्हा असं कधीही खचून जाणार नाही. तेव्हा रविराज म्हणतात की नाही, असं कधीही होणार नाही. आता मी खचून अजिबात जाणार नाही बघ सायली. माझ्या घरी जो राक्षस जन्माला आलाय त्याशिवाय त्याला अद्दल तरी कशी घडणार, त्यामुळे मी अजिबात इथून पुढे खचणार नाही. आणि जो मला 22 वर्ष त्रास झाला, जो मी तडफडलो, तोच त्रास त्याला कसा होईल याचीच तयारी मी आता करणार आहे. मी अजिबात खचून जाणार नाही असं म्हणून रविराज इथे खरं रडत असतात. सायली देखील इथे रडत असते. खरं तरी ते सर्वच घरचे इथे फार इमोशनल झालेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं आता रात्रीच्याला सायली आणि अर्जुन इथे बोलत बसलेले असतात. सायली इथे म्हणते खरं सुमन काकू किती घाबरलेले आहेत. जेव्हापासून त्यांना नागराज काकावर संशय आला तेव्हापासून तर आता ह्या सर्व गोष्टी घडल्या तोपर्यंत त्यांनी काय काय सहन केलं असेल याची कल्पना देखील मला करवत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो अगदी बरोबर आहे सायली तुझं. अगं मी जेव्हा तो सुरुवातीला व्हिडिओ पाहितला तेव्हा मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव एकदम अट्टल गुन्हेगारासारखे होते. हे त्याचं रूप खरं मी पहिल्यांदाच पाहितलं आहे. तेव्हा सायली म्हणते तुमची ही अवस्था झाली असेल तर रविराज काकांचं काय झालं असेल हे सर्व काही झाल्यानंतर, ऐकल्यानंतर, पाहितल्यानंतर. आता इथे खरं अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे पाहतच असतो. तेव्हा सायली म्हणते काय झालं, असं का पाहताय माझ्याकडं. तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच तू मगाशी जे काही सिनियरसोबत वागलीस, म्हणजे रविराज सरांसोबत वागलीस, ते खरंच पाहण्यासारखं होतंच. किती त्यांना समजावून सांगितलंस, सर्व गोष्टी किती सहज तू सांगितल्यास. हे फक्त तूच करू शकतेस सायली. तुला सर्वांचेच इमोशनल कसे काय कळतात, तू सर्वांच्याच मनाशी कशी काय कनेक्ट होऊ शकतेस हे मला खरं सायली कळतच नाही. ते सायली म्हणजे त्यासाठी समोरच्याच्या मनाशी नातं जोडवायला लागतं. मी नेहमी म्हणते ना, माझे खरी आईवडील कोण आहेत हे मला माहीत पण मात्र मी त्यांच्याशी जशी वागली असती अगदी तसंच मी रविराज काकाशी आणि प्रतिमा आत्याशी वागत आहे. त्यात काही मी वेगळं अजिबातच करत नाही बघा. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो खरंच तुझ्यासारखं वागणं खरं कुणालाही जमत नाही. तुझे काही माणसं जर खचून गेले तर त्यांना कशी उभारी द्यायची हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. आणि हे सर्व काही फक्त माझी बायकोच करू शकतं असं खरंच अर्जुन आता बायकोचं त्याच्या कौतुक करत असतं. सायली म्हणते असं काही नाही हो, तुम्ही नका उगच माझं कौतुक वगैरे करू. अर्जुन मात्र म्हणतो नाही, खरंच मला तू बायको असण्याचा मला फार अभिमान आहे. माझी बायको ग्रेट आहे. ज्या पद्धतीने तू सिनियरची समजूत काढलीस हे बघून खरं तर मी तुझ्या अजून प्रेमात पडलो आहे असं म्हटल्याबरोबर आता सायली ते फार लाजलेली असते. दुसऱ्या बाजूला इकडे सायली ते किचनमध्ये खरं तर चहा बनवत असते. आता इकडनं आता प्रतिमा आलेली असते. आता प्रतिमाला पाहितल्याबरोबर आता इथे सायली म्हणते प्रतिमा त्या बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी चहा आणते. आता ती वगैरे बशी कप वगैरे घेते, चहा ओतती आणि प्रतिमासाठी ते घेऊन येते. प्रतिमाला चहा देते, चहा घ्या म्हणत असते. तेव्हा प्रतिमा इथे म्हणते की खरंच सायली तुला मला थँक्स म्हणायचं आहे, तू काल जे काही केलंस त्याबद्दल. अगं ते किती खचलेले होते, त्यांना खचल्याला पाहून खरं तर मी खूप घाबरले होते. त्यांना आतापर्यंत मी असं कधीच पाहितलं नाही, मात्र तू ज्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलंस ते मात्र खरंच मला भारी वाटलं. मला हे अजिबातच जमलं नसतं. आता इथे सायली म्हणते का असं म्हणता प्रतिमा आत्या, मी त्यांच्या मुलीसारखी आहे. आता इथे प्रतिमा म्हणते की सायली तू मांडलेल्या नात्याची किंमत ठेवतेस, मात्र ज्याच्याशी रक्ताचं नातं आहे त्यांनी काय केलं हे तुला माहितीच ना. इतक्यातच आता कल्पना आलेली असते. कल्पना म्हणते काय झालं नेमकं प्रतिमा तुला. तेव्हा प्रतिमा म्हणते की ज्या बाईला स्वतःचा नवरा ढसाढसा रडताना पाहितल्यावर तिची अवस्था काय होत असेल हे तिलाच माहिती. हे तर आयुष्यभराचं आता दुःख आहे. हे ऐकल्यावर कल्पना इथे म्हणते की जाऊ दे ना प्रतिमा, नको तू लक्ष देऊ, नागराजला आता शिक्षा मिळणारच, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू आता त्या गोष्टीचा विचार देखील करू नको. तू इथे बस, मी आणि सायली नाश्त्याची तयारी करतो. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की तू राहू दे, मी आणि सायली आज छान असा नाश्ता बनवू सर्वांसाठीच. मला पूर्ण आजीनी ह्याच किचनमध्ये स्वयंपाक शिकवला होता,
तर मी तिथे जाण्याची संधी आज सोडणार नाही, असं म्हणून सायलीला आता ती घेऊन किचनमध्ये गेलेली. आता दुसऱ्या बाजूला इकडे जेलमध्ये नागराजची भलती परेशानी असते. तो आता इथे खरं तर विचार करतच बसलेला असतो. त्याच्यासमोर असतो तो म्हणजे मेहपत. आता मेहपतकडं नागराजचं लक्ष नसतं. त्यामुळे तो खरं तर एका भांड्याने तिथे वाजवतो आणि त्याचं लक्षही ते वेधण्याचा प्रयत्न करत असतो. आता नागराज त्याच्याकडे पाहत असतो. मेहपत त्याला म्हणतो, काय रे नाग्या, प्रेमाभिमात तर नाहीच ना पडलास माझ्या? तेव्हा नागराज इथे म्हणत असतो की प्रेमात आणि तुझ्या, तू तर माझा दुश्मन आहेस. तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो की अरे तुझा दुश्मन तर तुझी बायको आहे. काय सांगत होतास मला? तुझी बायको बिनडोक्याची आहे, तिला अजिबात अक्कल नाही, तिचा मेंदू गुडघ्यात आहे. पण मात्र तीच तुला जेलमध्ये आणण्यास कारणीभूत झाली. तिने तुझा व्हिडिओ बनवला आणि थेट सुभेदारांच्याकडे पोहोचवला. ऐकल्याबरोबर नागराज म्हणत असतं की अरे वा, म्हणजे तुरुंगात बसल्या बसल्या तुला सर्व खबरे आहेत तर बाहेरच्या. तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो की तेवढी माणसं सांभाळून ठेवली आहेत मी, नागराज किल्लेदार. तुम्हाला साधी तुमची बायको देखील इथे सांभाळता आली नाही. तेव्हा मात्र इथे नागराज खरं त्या मेहपतकडे खूपच रागाने इथे पाहत असतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे खरं तर रविराज इथे सर्व काही फाईल वगैरे घेऊन बसलेले असतात. तितक्यातच इथे अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो, काय सिनियर, ही फाईल तर तुमच्या ॲक्सिडेंटची आहे आणि ती घेऊन का बसला आहात तुम्ही? तेव्हा मात्र रविराज इथे म्हणत असतात, अर्जुन मी एक एक गोष्ट इथे क्रॉस चेक करून पाहत आहे. मला कोणतीही गोष्ट आता इथे गाळायची नाही. सर्व गोष्टी नीट तपासायच्या आहेत. हे तर माहीत आहे मला की ऑक्सिजन सर्व काही नाग्याने घडवलं आहे, नागराजने घडवलं आहे. मात्र आता मला बऱ्याच गोष्टीचे इथे प्रश्न पडलेले आहेत. जेव्हा आमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मात्र त्याच दिवशी आमच्या घरच्यांना सर्व काही कळवलं होतं. मात्र ह्यो नागराज दुसऱ्या दिवशी तिथे हॉस्पिटलमध्ये हजर झाला आणि ज्या दिवशी तुझा वाढदिवस होता त्या दिवशी आम्ही सगळेच जण एकामागं एकच आलो होतो. तेव्हा मात्र दुसऱ्या दिवशी नागराज कसं काय आला? तो तर तेव्हा ताबडतोबच यायला हवा होता. हे कसं शक्य आहे? या सर्व काही गोष्टी आता इथे दोघं हे तपास करत असतात. त्यांना आता काहीही करून नागराजला सोडवायचं नसतं, त्याला पूर्णपणे इथं अडकवायचं असतं. हे दोघं आता इथे खरं तर सर्वच फाईल रिचेक वगैरे करत असतात. आता दुसऱ्या बाजूला इकडे जेलमध्ये इथे मेहपत म्हणत असतो की तुझ्या त्या बेअक्कल बाईने तुला इतका दणका दिला आहे की थेट तुझं पार्सल इथे जेलमध्ये येऊन पडलेलं आहे. सगळी नाटकं, तुझी सर्व काही गोष्टी व्हायला गेल्या आहेत नागराज सेठ. ए नाग्या, असं खरं तर तो आता इथे नागराजला म्हणत असतो. काय नाटकं केले होतेस त्या दिवशी जेलमध्ये? ए मेहपत, माझी सुमन कुठे सांग, असं रडतच म्हणून आता खरं दाखवत असतो मेहपत. तुझ्या पोरीची शपथ आहे तुला, माझी सुमन कुठे हे सांग मेहपत, असं तू म्हणत होतास का? हे का नाही नाग्या, माझी मेलेली पोर देखील इथंच आहे. मात्र तू आता सडणार आयुष्यभर या जेलातच, असं खरं तर आता मेहपत इकडं नागराजला म्हणत असतो. आता इकडे हे सर्व ऐकल्यानंतर खरं नागराजला फार राग आलेला असतो. तो जोरातच उठून राग उठूनच खरंच त्याच्या जवळ गेलेला असतो. आता इथे नागराज म्हणतो, हां मी जेलमध्ये सटेल आणि तू काय करशील? तू देखील जेलमध्ये सडणार ना? का तू बसलास दारू पेत बीचवर? इथे मेहपत म्हणतो, हां मी जेलमधून सुटणार देखील आणि बीचवर दारू देखील पिणार. ह्या सर्व गोष्टी मी करणार बघ, कारण अजून माझ्यात नियत जागी आहे. मी अशा स्वतःच्या सख्या भावासोबत असं काहीही केलं नाही. तेव्हा नागराज इथे म्हणत असतो की हे सर्व काही मी एकट्याने नाही केलं, तू देखील त्यात तेवढाच सामील आहेस, तुझा देखील तेवढाच त्याच्यात हात आहे. तेव्हा मात्र इथे मेहपत म्हणतो, हां हे तर सर्वांनाच माहीत आहे. तेव्हा नागराज म्हणतो, हां जे सगळ्यांना माहीत नाही ते सांगू का मग? आता जरी मी जेलमध्ये असले तरी माझं तोंड मी उघडू शकतो. सांगू का ते? 305 संदीप अपार्टमेंट्स, मँगो गार्डन जवळ पनवेल. हा पत्ता माहिती आहे ना तुला कुणाचा आहे? तर कुणाला सांगू नेमकं? सांगू का त्या किल्लेदारला, त्या अर्जुन सुभेदारला, का त्या सावंत इन्स्पेक्टरला सांगू का? असं आता नागराज म्हटल्याबरोबर खरं मेहपत इथे गार झालेला असतो. तो खरंच इथे शांत बसतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे खरं तर रविराजला ह्या सर्व गोष्टी परत वाचून सर्व गोष्टी समोर येत होत्या. त्याला या गोष्टीचं वाईट वाटतच की माझ्याच भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की ह्या जर परत गोष्टी तू वाचत बसलात तर या गोष्टीचा तुलाच त्रास होईल. ह्या गोष्टी आपल्याला बदलू शकत नाहीत. आपण ज्या झाल्या त्या बदलू आपण शकत नाही. आपल्या हातात या गोष्टी काहीच नाहीत. तेव्हा रविराज इथे म्हणत असतात की ह्या गोष्टी मी बदलू शकलो असतो तर किती
चांगलं झालं असतं. मला असं वाटतच नाही की माझाच भाऊ माझ्या जीवावर उठला होता म्हणून. त्यांनी किती शांत डोक्याने स्वतःच्या भावाला आणि त्याच्या घरच्यांना मारण्याचा इथे प्लॅन केला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, शांत व्हा, नका विचार करू जास्त तू. तेव्हा मात्र रविराज म्हणतो, मी हा सर्व विचार एक वकील म्हणून करत आहे, एक भाऊ म्हणून अजिबातच करत नाही. त्या गोष्टीचा सर्व मी त्याच दृष्टीने इथे विचार करत आहे. इतक्यातच आता इथे आलेली असते ती म्हणजे सायली. असं रविराजला टेन्शनमध्ये पाहून खरं सायली आता रविराजला म्हणत असते की तुम्ही मला रविराज काका वचन दिलं आहे की तुम्ही या गोष्टीचा जास्त विचार करणार नाहीत, त्यामुळे तुम्ही आता का असं करत आहात. तेव्हा मात्र रविराज म्हणतो, हा मला माहीत आहे, मी तुला वचन दिलेलं माझ्या लक्षात आहे, मी या गोष्टीचं नाही विचार करीत, नाही टेन्शन घेत ह्या सर्व काही गोष्टीचा. आता सायली या दोघांना कॉपी देते आणि अर्जुन ते म्हणतो असतो की आज नागराजला कोर्टात उभा करायचा आहे. FIR आणि चार्जशीट ऑलरेडी दाखल केलेले आहेत. आज नागराज काकाला शिक्षा होणारच, असं हे आता इथे अर्जुन म्हणत असतो. ह्या सर्व सायली आणि अर्जुन देखील हो म्हणत असतात की हो, खरंच आता आज नागराजला शिक्षा नक्कीच होणार. हे सर्व काही गोष्टी आता इथे खरं तर प्रिया दरवाजा मागे लपून ऐकत असते. आता ती इथे किल्लेदार आणि अर्जुन नागराजला खूप वर्षासाठी जेलमध्ये पाठवण्याची तयारी इथे करत आहे. मेहपत तर ऑलरेडी जेलमध्ये आहे, फक्त या दोघांनी माझं नाव इथे कुठेही घेऊ नये. आता मेहपत तर साक्षीमुळे गप्प बसेल, पण नागोबाचं काही खरं नाही, त्याचा फणा चेचायलाच हवा, असं इथे आता प्रिया म्हणत होती. आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही कधी जाणार आहात कोर्टात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आम्ही जाणारच आहेत पुढे, तू मात्र मागणं डायरेक्टच कोर्टात ये सुमन काकूंना घेऊन. आता इथे रविराज म्हणत असतात की नागराजचा वकील नक्कीच प्रयत्न करेल की त्याला बेल मिळावी, मात्र आपण काही करून त्याला बेल मिळता कामा नाही याचाच प्रयत्न आपण करायला. आता इथे सायली म्हणतात की आज सुमन काकूंना नागराज काका समोर साक्षी द्यावा लागेल का. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, त्याच मेन साक्षीदार आहेत, त्यामुळे त्यांना साक्ष तर द्यावाच लागेल. पण आता इथे त्या घाबरल्या तर काय करायचं. तेव्हा मात्र अर्जुन इथे म्हणतो की सिनियर, आपण त्याआधी कोर्टाच्या आधी इथे सुमन काकूची तयारी करून घेऊया. तिथे काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं, ह्या सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगूया. आता अर्जुन इथे सायलीला म्हणतो, तू काय कर, सुमन काकूला आपल्या रूममध्ये घेऊन ये, मग आपण तिथे त्यांना नीट समजावून सांगूया. आता इकडे लगेच सर्वच रविराज काका आणि खरं अर्जुन सायलींच्या आणि अर्जुनच्या रूममध्ये आलेले असतात. आता इथे अर्जुन म्हणत असतो की सायली आता योग्य सुमन काकूला घेऊनच येईल वरती, मग त्यांना नीट आपण समजावून सांगू. सर्वांसमोर जर आपण सुमन काकूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तर त्या खूप आकोड झाल्या असत्या. तर रविराज म्हणतो, हो, अगदी तुझं बरोबर आहे. अर्जुन त्याची फाईल वगैरे चेक करत असतो, मात्र रविराज या सर्व चार्टकडे इथे पाहत असतो. तो म्हणत असतो की अर्जुन, तू आणखी देखील हा चार्ट असा बनवत आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, तूच तर शिकवलास मला हे सर्व काही गोष्टी, पण मात्र हे सर्व मी सायलीने केलं आहे. आता रविराज म्हणतो, म्हणजे तुम्ही दोघं खरं तर ह्या खूप दिवसापासून तयारीत आहात, मात्र नागराज विरुद्ध काही पुरावा नव्हता म्हणून तो असा मोकाट सुटला होता. आता अर्जुन म्हणतो, आता मात्र असं काही होणार नाही. इतक्यातच आता इथे आलेले असते सुमन काकू. आता इथे सुमन म्हणत असते की सायली, तू मला वरती का घेऊन आली आहे. इथे सायली म्हणते, सुमन काकू, आपल्याला आता कोर्टासमोर तुम्हाला साक्षी द्यावी लागेल आणि त्याची तयारी तुम्हाला करायच लागेल. तुम्ही नागराज काका विरुद्ध जे पुरावे गोळा केले ते तर खरंच खूप चांगलं काम केलं आहे, मात्र ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला कोर्टासमोर बोलाव्या लागतील. त्याचीच तयारी करण्यासाठी आम्ही तुम्हाला वरती बोलवलेलं आहे. आता हे ऐकल्या खरं सुमन आता इथे घाबरलेले असते. रविराज इथे म्हणतात की हे बघ सुमन, तू अजिबात घाबरू नकोस. त्या नागराजचा वकील तुला वेडेवाकडे गोंधळात टाकणारे प्रश्न विचारेल, मात्र तू अजिबातच इथे घाबरू नको. ते अर्जुन म्हणतो, आम्ही सर्वच जण तिथे आहे, तू घाबरू नकोस, मात्र तुला त्या वकिलासमोर साक्षी द्यायची आहे, त्यामुळे तुला स्ट्रॉंग व्हायला हवं. तू टेन्शन घेऊ नको, मात्र सर्व काही उत्तरं व्यवस्थित बरोबर आणि न घाबरता दी, असं अर्जुन म्हटल्याबरोबर खरं आता इथे सुमन थोडीफार घाबरलेलीच असते. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही जर घाबरलात ना तर माझ्याकडे बघा आणि मोठा श्वास घ्या आणि परत सर्व काही गोष्टी सांगायला सुरुवात करा. तेव्हा मात्र सुमन इथे तयार झालेली असते. आता हिची खरं तयारी करण्यासाठी सुमनला थोडंसं दूर उभा करतात आणि म्हणतात की आता अर्जुन ते सुमन काकूला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मिसेस सुमन किल्लेदार, त्या दिवशी नेमकं घडलं काय होतं. तेव्हा मात्र इथे सुमन अडकळत म्हणत असते, त्या दिवशी ते अचानकच रूममध्ये आले, माझ्याजवळ आले, हात धरला आणि माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही, हेच मी सर्व काही केलं आहे, पण त्याला नेमका कोणताही पुरावा नाही. तेव्हा हे ऐकल्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे नेमकं कुठे घडलं होतं.
त्यावेळेस टाईम काय झाला होता. आता सुमन इथे घाबरतच म्हणते की अंदाजे 6 वाजले असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला अंदाजे वगैरे विचारत नाही मी, नेमकं वाजले तरी किती होते ते मला स्पष्ट सांगा. ह्या बऱ्याच गोष्टी आता इथे खरं तर अर्जुन सुमनला विचारत होता आणि सुमन काकू देखील ह्या सर्व काही गोष्टीचे इथे उत्तर देत होती. आता इथे बऱ्याच वेळ ह्यांचं काही डिस्कशन इथे सुरू होतं. तेव्हा मात्र आता सुमननी खरं तर इथे छान असं सर्वच गोष्टीचं उत्तर दिलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सुमन काकू व्हेरी गुड, छान असं तू उत्तर दिलं आहेस. तेव्हा आता सुमन काकूकडे खरं अर्जुन जातो आणि एक चिठ्ठी काढून देतो आणि ते म्हणत असतो की पोलिसांना तू स्टेटमेंट दिला आहेस तेच अगदी तसंच तुला बोलायचं आहे, त्यामुळे एकदा तू हे वाचून बघ, अंदाज वगैरे अजिबात लावायचा नाही, जे काय आहे ते स्पष्ट बोलायचं. आता सुमनी ते सर्वच त्या चिठ्ठीतल्या गोष्टी ते वाचत असते. आता सर्व गोष्टी काही वाचून झाल्यानंतर अर्जुनकडे ती चिठ्ठी देते. अर्जुन म्हणतो सुमंत काकू आता परत एकदा आपण तयारी करूया. आता तो परत इथे प्रश्न विचारायला सुरुवात करतो. तो म्हणतो असतो की मिसेस सुमन किल्लेदार, जेव्हा ही सर्व काही नागराजने तुम्हाला कबुली दिली तेव्हा मात्र तुम्ही कुठे होतात? तेव्हा सुमन म्हणते तेव्हा आम्ही आमच्या बेडरूममध्ये होतो. आता इथे रविराज उठतो. रविराज म्हणतो त्या ज्या काही गोळ्या तुम्ही खात होता त्या कशाच्या होत्या नेमकं? तेव्हा सुमन म्हणते मला काहीही झालं नाही, त्या फक्त विटॅमिनच्या गोळ्या होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही आमच्या क्लायंटला फसवलेलं आहे, त्यांना अटक केली, तुम्हाला काही न होता तुम्ही सर्व काही हे नाटक केलं. तेव्हा सुमन म्हणते नाही, हे सर्व काही मी त्यांना पकडण्यासाठी केलं आहे. तेव्हा मात्र हे सर्वच आता इथे क्वेश्चन दोघं देखील सुमनला विचारत असतात आणि सुमन ह्या सर्व काही गोष्टीचे इथे उत्तर देत असते. ही सर्व काही तयारी खरं तर त्यांची कोर्टाची असते, कारण की सुमन तिथे गेल्यावर घाबरू नये म्हणूनच ह्या सर्व काही गोष्टीची तयारी ते इथेच रूममध्येच करून घेत असतात. आता हे बराच वेळ ह्यांचं सुरू असल्यामुळे खरं सुमनला इथे धाप भरलेली असते. आता सायली येते आणि तिला मागणं थापटत असते. सुमन काकू अजिबात तू घाबरू नकोस, असं घाबरून जायचं अजिबात नाही, मोठा श्वास घे आणि परत बोलायला सुरुवात करायचं. आता सायली देखील इथं बऱ्याच गोष्टी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, प्रश्न देखील इथे विचारत असते आणि सुमन इथे परत सर्व गोष्टीसाठी इथे तयार असते. आता अर्जुन इथे सांगत असतो की तुला जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हाच तू उत्तर द्यायचं, मध्ये अजिबात काही बोलायचं नाही. सुमन काकू तुला जर नागराज काकाकडे बघून भीती वाटत असेल तर तू त्यांच्याकडे अजिबातच पाहू नको, तू जज साहेबाकडे पाहूनच सर्व गोष्टीचे इथे उत्तर दे. आता इथे सायली म्हणते जर तुला रडूच आलं ना खरं तर त्यांना शांतपणे तू सांगायचं की मला थोड्या वेळ द्या. आता इथे खरं हे दोघं तिघं सर्वच जण सुमनला सर्व काही ते तयारी करून घेत असतात, सुमनला सर्व काही गोष्टी समजावून सांगत असतात. रविराज इथे म्हणतात की आपल्याला सुमन हे बघ, आपल्याला जे सत्य आहे तेवढंच सांगायचं आहे, बाकी सर्व काही आम्ही बघून घेऊ, तू अजिबात काळजी करू नकोस. अर्जुन आता परत म्हणतो सुमन काकू तू तयार आहेस का, परत सुरू करूया? तेव्हा मात्र आता सुमन म्हणते की नक्कीच मी नक्कीच प्रयत्न करेल. तेव्हा मात्र सायली त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत असते. आता सर्वांनाच विश्वास असतो की नक्कीच सुमन काकू सर्व काही गोष्टींचे व्यवस्थित उत्तरं देईल वगैरे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं तर अजिबातच इथे विसरू नका. पुढील भागात आपण पाहणार आहोत की इथे आता अर्जुनला कळणार असतं ते म्हणजे सावंत सराकडनं की 2 दिवसापूर्वी एक ॲडव्होकेट मॅडम मेहपतला भेटायला आली होती. आता तिचं नाव देखील इथे सांगितलेलं असतं. मात्र आता ती मॅडम नेमकं मेहपतला का भेटायला आली असावी असा प्रश्न अर्जुनला इथे पडला होता. आता दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुन समोर असतो तो म्हणजे मेहपत. आता मेहपतला कोर्टात आता अर्जुन विचारत असतो की तुला जी सुपारी दिली नेमकं ती कोणी दिली, त्याचं नाव मला सांग. आता इथे मेहपत नाव सांगतो का नाही हे देखील पाहण्यासारखं आहे. आता अर्जुन इथे म्हणत असतो की माझ्याकडे एवढेच पुरावे नाहीत, माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे असं म्हणून खरं तर तो सुमन काकूने जो व्हिडिओ बनवलेला असतो तो आता सर्वांसमोर कोर्टात आता अर्जुन दाखल करणार असतो. हे सर्व काही पुरावे पाहिल्यानंतर नेमकं मेहपतला आणि नागराजला कोणती शिक्षा होती हे देखील आपण पाहणारच आहोत. सुमन काकू देखील इथे कशी साक्ष देती हे देखील आपल्याला पाहायला मिळणारच आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.